शुभ दीपावली. काय मंडळी, झाला की नाही दिवाळीच्या फराळाला ताव मारून? आता तुम्हाला वेध लागले असतील ना लक्ष्मी पूजनाचे. एकेका सणाला एक एक देव आपणच ठरवलेले आहेत. दिवाळीत पहिला मान लक्ष्मीचा, एरवी गणपती तर आहेच. भारतीयांच्या मते 33 कोटी देव अस्तित्वात आहेत. हा आकडा ठरवला गेला तेव्हा भारताची लोकसंख्या किती होती हे मला माहिती नाही. लोकसंख्येनुसार देवांची संख्याही नक्कीच वाढत असते, पण त्यांची शिरगणती केली जात नसल्यामुळे 33 कोटी हा आकडा स्थिर राहिलेला आहे. या 33 कोटीतही काही काही देव आणि देवता अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यात सर्वात महत्त्वाची म्हणजे लक्ष्मी. तिनं आपल्यावर रुसू नये, सदा प्रसन्न राहावं म्हणून 12 महिने कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तिची पूजा अर्चा व्रत केलं जातच. दर शुक्रवार, खास करून श्रावणातला शुक्रवार, नवरात्र आणि आता दिवाळीत लक्ष्मीपूजन. या लक्ष्मीचा महिमा अगदी शालेय वयापासून अनुभवायला मिळाला नसेल अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. नवी ओळख झाली की निरनिराळ्या प्रकारे दुसऱ्याची श्रीमंती आजमावली जाते. वडील काय करतात, नवरा काय करतो, हे झाले थेट प्रश्न. पण आडून आडून चौकशी करण्याचा हमखास प्रश्न म्हणजे कुठे राहतं? कारण घरांच्या किमती जागेनुसार बदलत असल्यामुळे जागेप्रमाणे माणसांचा भाव वधारतो. मुंबईला मलबार हिल किंवा कुलाबा म्हटलं की ओ, आणि नाही तर विरार आणि मीरा रोड म्हटलं की ओ. आई वडिलांचं बोलणं कानावर पडून पडून 7-8 वर्षांची मुलंही आपापसात आपण किती BHK मध्ये राहतो याच्यात बडाया मारत असतात. माझ्या माहितीतल्या 1 रूम किचनमध्ये राहणाऱ्या मुलीनं आपण 3 बेडरूमच्या घरात राहतो अशी फुशारकी मारली. तिच्या आईनं तिला नंतर हटकल्यावर तिनं सांगितलं, अगं आपली एक आणि दोन्ही आज्यांच्या एक एक म्हणजे 3 बेडरूम झाल्या की नाही. या सोसायटीत नव्यानं राहायला आल्यावर एका शेमड्या पोरानं मला, आंटी तुम्ही किती BHK मध्ये राहता असं मला विचारलं. त्यानं असं विचारता त्याच्या एक थोबाड ठेवून द्यावी असा मला राग आला होता. पण तो आवरत मी त्याला म्हटलं, वेल दिस इज माय सेकंड होम. तेव्हापासून त्याची बोलतीच बंद झाली, ती आजता गायब. बरं, एवढ्यावर माणसांची चौकशी थांबत नाही. तुमच्यापेक्षा श्रीमंत माणसाची तुमची ओळख असेल तर लगेच तुमची त्यांची काय ओळख असं खोदून खोदून विचारलं जातं. माणसं एकमेकांना भेटायला जातात ती कितीशी त्यांच्या प्रेमापोटी असा मला नेहमी प्रश्न पडतो. कारण सगळ्यांचं लक्ष घरातल्या सामानाकडे. फ्रीज ही जेव्हा चैनीची गोष्ट समजली जायची तेव्हा माझ्या मैत्रिणीच्या आईनं मुलाचं लग्न ठरल्यावर आधी घरात फ्रीज घेतला. हो, तेवढ्यावरून मुलीनं नकार द्यायला नको. आता फ्रीज ही अत्यावश्यक गोष्ट झाली आहे. शिवाय हप्त्यावर घेण्याची सोय असल्यामुळे तिचं आता फारसं अप्रूप राहिलेलं नाही. आर्थिक स्तराप्रमाणे श्रीमंतीचे मापदंड बदलत जातात. काळा पैसा असल्याशिवाय चैनीची राहणी परवडत नाही हे ढळढळीत सत्य आहे. पण दुर्दैवानं स्त्रिया क्वचितच नवऱ्याला एवढा पैसा कुठून आणलास उडवायला असं खडसावून विचारतात. पैसे खाण्याच्या बाबतीत स्त्री आणि पुरुष हा भेदभाव आता राहिलेला नाही. शिवाय एक सत्यनारायण पूजा घातली की सगळी पापं धुवून काढायची देवानंच सोय करून ठेवलेली आहे. दुकानदार तर ग्राहकाची श्रीमंती आधी अजमावतात. आम्ही मुंबईला अशाच एका श्रीमंतांच्या दुकानात चाललो होतो साड्यांचा सेल बघायला.
तर मला मैत्रिणीनं बजावलं, सिल्कची साडी येथून चल ग. पण दुकानदार गिऱ्हाईक जोखण्यात आमच्यापेक्षा बसतात. आम्ही साड्या बघत असताना एक पांढरा शुभ्र युनिफॉर्म घातलेला ड्रायव्हर विचारत आला, मेम साहेबांनी विचारलंय, लहेरिया शिफॉन आहे का? हे ऐकताच तो दुकानदार आमच्या पुढ्यात 2 साड्या टाकून लगेच त्याच्याकडे पळाला. तीच गोष्ट फळवाल्याची. गाडी घेऊन आलेल्या गिऱ्हाईकाला किती तो भाव. गाडीवाल्या गिऱ्हाईकानं महागड्या फळांची नुसती चौकशी करून फक्त केळी जरी नेली तरी फळवाल्याला वाटतं की आज नाही तरी उद्या तरी तो डिक्की भरून केळी घेऊन जाईल. सकृतदर्शनी दुसऱ्याची श्रीमंती जोखणारे कधी कधी चांगलेच फसतात. आमचा एक मित्र इंजिनियर झाल्यावर लगेचच चांगल्या पगाराची नोकरी चालून आल्यामुळे मोटरसायकल विकत घ्यायला गेला मित्रांना घेऊन. नवीन मोटरसायकल घ्यायची तर ही केवढ्याला, ती केवढ्याला, हिचं मायलेज किती वगैरे त्यांची चौकशी चालू होती. तेवढ्यात एक पागोटेधारी शेतकरी तिथे आला. दुकानदारानं त्याच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. ब्रँडेड जीन्स, चकचकीत बूट घालून सुगंधी घमघमाट घेऊन आलेल्या तरुणांपुढे त्या मळकट धोत्रातल्या शेतकऱ्याची काय हो कथा. त्या खेडूतानं यो फटफटी काय भावानं दिली असं विचारताच दुकानदारानं मोठ्या बुरमीत त्याची किंमत सांगितली. क्षणार्धात पागोट्या खालून नोटांची बंडलं काढून त्यानं मोटरसायकल विकत घेताच दुकानदारच काय, पण आमच्या तरुण मित्रांनाही फी टायची तेवढी बाकी राहिली होती. श्रीमंतांना सगळे चिकटू पाहतात खरे, पण श्रीमंत लोक आपल्यापेक्षा जास्त श्रीमंतांची संधान साधू पाहतात. BMW कारवाला मारुती कारवाल्याकडे ढुंकूनही बघत नाही आणि कार नसलेला तर त्याच्या खिचगणतीतही नसतो. झाला तर काही फायदा होईल म्हणून श्रीमंतांना चिकटू पाहणारे हे विसरतात की कोणीही कोणालाही काहीही देत नसतो. आपल्याकडे काय आहे ते खरं. कारवाला तर कारवाल्यालाच लिफ्ट देतो, कारण कधी जरूर पडली तर तोही आपल्याला लिफ्ट देईल ही सुप्त इच्छा. हे श्रीमंत लोक भले आपल्या तोलामोलाच्या लोकांमध्ये मिसळत असतील, पण गरीब असो वा श्रीमंत त्यांच्या गप्पांचे विषय एकच असतात. शोफर ड्रिव्हन कारमधून लग्नाला जाऊन आलेल्या बायका असोत वा मोलकरणी, काय जेवायचा बेत काय होता हा कॉमन प्रश्न. शिवाय सासवा सुना नंदांची गाराणी सांगायला झोपडी किंवा बंगला आड येत नाही. जाहिरात कंपन्या आणि मार्केटिंग सर्वे करणाऱ्या कंपन्या तर आपलं सगळं लक्ष कोणत्या उत्पन्न गटातला ग्राहक आपलं उत्पादन वापरतो यावरच लक्ष केंद्रित करतात. एकदा असा सर्वे करायला माझ्याकडे MBAची मुलं आली. तुम्ही अमुक एक जेली वापरता का? तर लगेच त्यांचा पुढचा प्रश्न, तुमचं महिन्याचं उत्पन्न किती? हा प्रश्न ऐकताच मला हसावं का रडावं कळेना. त्यांना म्हटलं, सांगा तुमच्या साहेबांना की जेली घेण्याची माझी ऐपत जरूर आहे, पण जेली हा पदार्थच मला आवडत नाही. पैशाची घमेंड फार लवकर चढते. हातात 4 पैसे खुळखुळायला लागले की हातगाडीवालाही उर्मट होतो. आमच्या सोसायटीतला लहान फ्लॅट विकून दुसरीकडे मोठा फ्लॅट घेणाऱ्यांना आमची ओळख लागली तर नशीब. यावर उपाय काय हा विचार करून माझं डोकं शिणलं. त्यात भरीला नुसत्या सगळीकडे खरेदीच्या आणि घरांच्या किमतींच्या गप्पा, वर तोंडी लावण्याला हॉटेलातले पदार्थ. यातून उपाय काय यावर विचार करण्यासाठी एक दिवस सकाळी फिरून येता येता
मी आजींकडे डोकावले. आजींना माझी ठसठस सांगितल्यावर त्या म्हणाल्या, अगं यात नवीन ते काय? शुक्रवारची कहाणी माहीत आहे ना तुला? भावानं ओळख दाखवावी, मानानं वागवावं म्हणून त्या बिचाऱ्या ब्राह्मणीनं शुक्रवारचं व्रत केलं. आताच्या भावांना बहिणीची ओळख लागायला तिच्या अंगावरचे दागिने पुरत नाहीत बरं. तिच्या हातात सत्ता हवी, तिच्या जोडीला प्रसिद्धी. बहीण परदेशात राहणारी, डॉलर महिन्याचं वलय असलेली असेल तर सोन्याहून पिवळं. शेवटी जो तो तुमच्याकडून काही फायदा आहे की नाही यावरून तुमची ओळख ठेवायची की नाही हे ठरवणार. तेव्हा लिहून काढ शुक्रवारच्या कहाणीचं नवपरिशिष्ट. आजीने मला फरमावलं आणि माझ्यासमोर पुरणपोळी ठेवली. श्रावणातल्या शुक्रवाराबरोबर लक्ष्मीची आराधना संपत नाही. नवरात्रात परत उपवास करून तिला प्रसन्न ठेवावं लागतं. दिवाळीतलं लक्ष्मीपूजन त्या मानानं सोपं. दिवाळीचा फराळ करायचा असल्यामुळे उपवासाला सुट्टी. लक्ष्मीपूजनाच्या पद्धती गावोगावी निरनिराळ्या. एरवी मळक्या नोटा देणाऱ्या बँकासुद्धा दिवाळीत ग्राहकांना कोऱ्या करकरीत नोटांचं बंडल देतात पूजा करायला. मला स्वतःला नोटांची पूजा हा अतिशय विनोदी प्रकार वाटतो. सध्या ऑनलाईन व्यवहारांची चलती असल्यामुळे क्रेडिट आणि डेबिट कार्डाची पूजा करण्याची नवीन पद्धत सुरूही झाली असेल एव्हाना. दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनानंतर येणारं शाकंभरी देवीचं नवरात्र हाही लक्ष्मीला खुश ठेवण्याचाच एक उत्सव. ज्या देवतांचं उपद्रव मूल्य जास्त त्यांना खुश ठेवण्यासाठी एवढा आटापिटा करावाच लागतो. भक्तगणांच्या आकड्यानुसार जर लोकप्रियता मोजायची झाली तर लक्ष्मी प्रथम क्रमांकावर आहे. वर्षभर तिची आराधना चालू असते. तिची अनेक रूपं, त्यातलंच एक संतोषी मा. तिचा शोध तिच्यावरचा सिनेमा आल्यावर लागला. संतोषी मातेनं तिच्या निर्मात्यांवर पैशांचा पाऊस तर पाडलाच, पण थिएटर मालकांना जोडधंदा काढायला मदत केली. कोणता विचारा? सिनेमा पाहायला आलेल्या बायकांनी संतोषी मातेची ओटी भरून तिला वाहिलेले खण नारळ विकण्याचा. दिवाळीत व्यापाऱ्यांचं नववर्ष सुरू होत असल्यामुळे अग्रपूजेचा मान लक्ष्मीचा. म्हणूनच अभ्यंग स्नान आणि फराळ हे 2 कार्यक्रम झाले की दिवाळीत सगळ्यांचं लक्ष लक्ष्मीपूजनाकडे लागलेलं असतं. चला मंडळी, हे लक्ष्मीपुराण आटोपतं घेते आता, कारण तुम्हालाही लक्ष्मीपूजनाची तयारी करायची असेल ना.